टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत खनपे चिंचौली में श्री हनुमान जन्म उत्सव निमित्त अखंड हरिनाम सोहला तरुण नाट्य मंडल व महिला मंडल व ग्रामस्थ मंडल द्वारा आयोजित किया गया था। हम आपको बता दें कि काला चक्र कीर्तन में हजारों के तादाद में लोग वहां पे उपस्थित थे महाराज जी को सुनने के लिए और सबने काला का प्रसाद का लाभ लिया। तो वहीं पे अशोक पाटिल साहब ने पूर्ण जानकारी देते हुए सारी बातें बताई कि कितने सालों से जो है ये अखंड हरिनाम सप्ताह चल रहा है। और वहीं पे रात को भी बहुत बड़ा प्रोग्राम था क्योंकि इस गांव में जत्रा रहता है तो बहुत बड़ा प्रोग्राम रात को भी रखे थे। तो चलिए हम दिखाते हैं सुबह का वो कुछ दृश्य। और हम आपको बता दें कि ग्राम पंचायत खनपे चिंचौली के उप सरपंच पद पर विराजमान हैं गिरीश दादा साहब, जो कि वहाँ पे वो उपस्थित थे। कार्यक्रम की निगरानी उनके हाथ में थी। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। और आप देख सकते हैं कि ताना भाऊ मोरे साहब भी वहाँ पे आए हुए थे। तो इस तरह से बहुत दूर दूर से लोग जो है कि प्रसाद ग्रहण करने के लिए हे सर्व मी करतोय, हे माझ्यामुळे होतंय, मी करतो म्हणून होतंय, हा काय अहमपणा नाही बघा। हे घर मी चालते म्हणून घर चालतंय, हा काय अहमपणा नाही का? हा मी पण आहे, हा संपत्तीचा मी पण आहे, ऐश्वर्याचा मी पण आहे, ज्ञानाचा मी पण आहे, हा सर्व हा मी पण आपण घेऊन बसलोय। हा देह माझा मन हा पण मी पणाच आहे, हा पण मी पण आहे। या देहाला आपण आपलं समजतो की नाही? हा पण मी पण आहे। माझं म्हणतं हा देह आपला नाहीच आहे का? आपला देह जर आपला असता तर आपला सोडून का गेला असता? आपला आहे का तो? नाही। पण आपण त्याला काय समजून बसलोय? हा देह माझा आहे, हा मी पण आहे। अहंतेचा, ममतेचा, लोभाचा, स्वार्थाचा, अभिमानाचा हा काय आपल्या खांद्यावर भार आहे। आणि खांद्यावर भार असल्यामुळं आणि पोटात काय भूक आहे, कसली सांगितली ना, कसली भूक आहे? सुखाची भूक आहे। हा आणि खेळ तर खेळायचंय, पण तुका म्हणतात खांदी भार मोठी भूक काय खेळायचे सुख। भार असल्यामुळं हा पोटात भूक असल्यामुळं खेळात काय मजा राहिलेली आहे का? संसारात मजा आहे का? बसलेल्यानो मावल्यानो मजा आहे? मजा वाटते? खरंच मजा आहे का? नाही ना? आहे का मजा जीवनात? या छोट्या संसारामध्ये मजा नाही। जसं महाराज म्हणतात खांदी भार पोटी भूक, या खेळात काय सुख राहिलं नाही। हा हो तुकोबाला तुम्ही सांगता खरं, पण मजा नाही ना, सुख नाहीये। काय करा महाराज म्हणतात, काय करा त्या देवाकडे धाव घ्या। तुका म्हणे तुला मांडीवर खांद्यावर खेळवायचं, तू लहान हो। आणि मग देवाच्या देवकीच्या सांगण्यावरून देव लहान झाले आणि देवकी आणि वसुदेवाच्या
नाही का, तोंडावरून हात फिरवलं आणि मायाजाल टाकलं आणि देवकीच्या मांडीवर लहानसं लेकरू खेळू लागलो. पण देवकी घाबरली, देवकी घाबरली नाही का. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी, जणी कौसासी कलेर माझ्या बारासी मारेर. माल घालायची बाबा त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे पुन्हा एकदा आभार. असणारी कमिटी जी कार्यक्रमाला सहकार्य करते त्यांचे सुद्धा आभार. विशेष करून नवतरुण मित्रमंडळ त्यांचे सुद्धा आभार. संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही केलं, चांगल्या प्रकारे केलं. भाऊ, आज हनुमान जयंती निमित्त काय काय प्रोग्राम ठेवला, काय शुभेच्छा व्यक्त करणार? हा जो कार्यक्रम आहे हनुमान जयंतीच्या निमित्त जो कार्यक्रम जो सादरीकरण होतो तो सर्वप्रथम आता पहिल्यांदा एक 1.5 दिवस म्हणून अखंड हरिनाम सप्ताह हा कार्यक्रम आयोजित केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी एक सामूहिक नाटक होतं. एक नाटकाचा 3 तासाचा कार्यक्रम हा संध्याकाळी सादर होत असतो. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का या कार्यक्रमासाठी अखंड हरिनाम सप्ताह हा जो सुरू केला आहे याला देखील जवळजवळ 25-30 वर्षे झालेली आहे. पण मध्यंतरी एक 2-4 वर्ष 2-3 वर्ष मध्यंतरी खंड पडला. तो आमच्या काही या मंदिराचं जीर्णोद्धार होतं आणि ते जीर्णोद्धार झाल्यानंतरच आपण कार्यक्रम करू, अखंड हरिनाम सप्ताह सुरू करायचा. तर त्या हिशोबाने आता हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. त्याला देखील आता हा सप्ताह सुरू करण्याकरता 4 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करीत असताना आजूबाजूचा परिसर, आजूबाजूच्या परिसरामधील जी काही ज्ञात असलेली, ज्याला ज्ञान आहे का, ज्याला अखंड हरिनामाबद्दल जे माहिती देणारे आहेत, मग महाराजांबद्दल असेल, तुकाराम महाराजांबद्दल असेल, असे वेगवेगळे विठ्ठल रखुमाईबद्दल जे काही वक्तव्य आहे त्यांचे जे श्रवण करण्याकरता जे आम्हाला जे काही ज्ञात असलेले जे चांगल्या प्रकारे साधू संत इथेशी बोलवण्यात येतात आणि त्यांच्या माध्यमातून गावकरी तसाच या परिसरामधील जे भाविक आहेत, मग इथला आदिवासी समाज असेल,
सगळेच समाज एकत्रित येऊन आणि ते कीर्तनाच्या रूपाने जे काही आम्हाला मार्गदर्शन करतात. मग दारूबंदीबद्दल असेल, आमचा एक हाच उद्दिष्ट आहे का गाव सुसज्ज असावा, गावातील लोकांच्या मन साफ व्हावी, लोकांच्या मनामध्ये कुठलाही प्रकारचा द्वेष नसावा. ह्या दृष्टिकोनातून आमच्या गावामध्ये तसं काही वातावरण नाही, परंतु त्याच्यामध्ये कधी खंड पडू नये. लोकांचे मनावर सतत हे बिंबवीत राहिलं, चांगले उद्योग जर असेल. बघा ना, आपलं घर स्वच्छ ठेवून फायदा नाही, तर शेजारचं जेव्हा घर स्वच्छ असेल किंवा शेजारचं अंगण स्वच्छ असेल तेव्हा आपलं देखील अंगण स्वच्छ असेल. तर असा हा गाव पूर्ण स्वच्छ करायचा असेल तर गिरीश दादा असतील, ही सगळी मंडळी गावातील, मग हेमंत पाटील असतील, तिकडं सुभाष पाटील असतील, तिकडं रमेश भोईर असतील, आणि जे हे काम जे आहे खरं म्हणजे मंदिराचं काम जे पूर्वजनांपासून आले. मग यशवंत पाटील असतील, पूर्वी आज ते नाहीत, हयातीत नाहीत. यशवंत पाटील असतील, जानू पाटील आहेत, इकडे अनंता भोईर आहेत, अशी जुनी जाणकारी मगन पाटील आहेत. ही जुनी जाणकार मंडळींच्या पायावर पाय ठेवून त्यांचं मार्गदर्शन आजतागायत आमच्या या पिढ्या घेत आलेल्या आहेत. असे 100 पिढ्या होऊन गेले, म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 100 वर्षापूर्वीपासून तर आजपर्यंत या हनुमान जयंतीच्या दिवशी जो मोठा उत्सव साजरा होतो, लढाईचं पण सांगा. त्या हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हनुमंत आणि कालभैरव जंबूमाली ह्या दोघांची कुठलाही खंड न पडता ही दोघांची लढाई, हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर सामूहिक कार्यक्रम जे पण आहेत, मग नाटकाचा कार्यक्रम असेल, हे सगळे कार्यक्रम होत असताना, संपूर्ण कार्यक्रम संपन्न होत असताना तेव्हा जम्मूमाली आणि हनुमंताची एक लढाई या पटांगणामध्ये, तिकडनं जम्मूमाली येतात, इकडनं हनुमंत येतात आणि त्यांची लढाई देवाच्या रूपाने ही सादर होत असते. आणि ती लढाई इथे संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो त्या पिरियडमध्ये इथे लढाई होत असते या ग्राउंडवर. त्या पिरियडमध्ये सगळे इकडनं त्याला जम्मूमालीला आणि इकडं हनुमंताला दोघांना कमरेला बांधलेला असतो आणि इकडं धरलेले असते 7-8 जणांनी आणि तिकडं 7-8 जणांनी. कधी कधी तर असं का ते काय आहे ते माहिती नाही एवढं, पण त्या सगळ्यांना तो हनुमंत तो उडवून देत असतो. एवढ्यांनी धरलेले असतं, मध्ये काठी असते, आणि तरी देखील हा जो साक्षात्कार आम्ही समजतो. लोकांना काय वाटतंय ते माहित नाही, पण आमच्या गावातील सर्वांना हा एक साक्षात्कार आहे. आणि त्या साक्षात्कारानिमित्त आम्ही हा सादरीकरण देवाचं जे कार्य आहे ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खंड आणून देत नाही. कुणाचं जमत नसेल, पण यावेळेस कुणी ना कुणाचं सगळेच जण एकमेकाशी पटवून घेत असतात. आणि हा आतापर्यंत 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तिथून आजपर्यंत कुठलाही खंड न पडता हे कार्यक्रम सादर होत आलेले आहेत. आणि याच्या देखील परंतु आमची पोरं देखील, आमची भावी पिढी देखील, ती देखील हे कार्यक्रम चालू ठेवणार, याच्यामध्ये आम्हाला तिलभर देखील शंका नाही. धन्यवाद. एक मिनिट.